हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक की स्विंग ट्रेडिंगसाठी कशा अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय आपण करू शकतो आणि त्या बेसवरती ज्या आहेत त्या ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो. राईट. सो सिंपल कन्सेप्ट आहे. मी बऱ्याच कन्सेप्टवरती व्हिडिओ बनवल्यात आणि ही पुन्हा मी एकदा घेऊन आले तुमच्यासाठी. जर कोणी नवीन व्ह्यूअर असेल त्याच्यासाठी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे. जर प्रिव्हियस कोणी व्ह्यूअर आहे त्यांनी प्लीज ही पूर्ण व्हिडिओ बघा, कारण आपण डेटा पॉइंट बघणारच आहोत. सोबत आपण स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंटेशन्स कसे करायचे ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. जास्त जो आहे तो आपण टाइम जो आहे तो इन्व्हेस्ट नाही करूया इंट्रोडक्शनला, डिरेक्टली आपण स्टार्ट करूया. ओके. सो सिंपल बघा, आज जे आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक ऑन द PCR. ओके. PCR बऱ्याच जणांना माहिती आहे, खूप जण फ्रिक्वेंटली ह्याला यूज पण करतात. मी पर्सनली 2-3 वर्षापासून ह्याला बघतोय आणि डेफिनेटली खूप चांगला आउटपुट आहे याचा. बट PCR जनरली लोकांना माहिती आहे there are 2 टाइप्स, OI आणि व्हॉल्यूम. बट आज जो आपण बघणार आहोत तो मॉडिफाईड OI PCR बघणार आहोत. सो आपण OI PCR काय ते पण समजणार आहोत, व्हॉल्यूम PCR आणि मॉडिफाईड PCR तिन्ही गोष्टी आपण एकत्र करणार आहोत आणि त्या तिघांमधला कोणता आपण कधी यूज करायचा आहे, कोणत्या होल्डिंग डेजला आपल्याला कोणता यूज करायचा ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो एक मी इथे लिहितो OI PCR. ओके. सेकंड मी इथे लिहितो व्हॉल्यूम PCR आणि इथे मी लिहितो मॉडिफाईड PCR. ओके. आणि इथे PCR प्राइस, PCR प्राइस, PCR आणि प्राइस. ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे. नाव बघा, OI PCR, व्हॉल्यूम PCR आणि मॉडिफाईड PCR या तिघांमध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते जी असते मीन रिव्हर्टिंग. ओके. OI PCR, व्हॉल्यूम PCR आणि मॉडिफाईड PCR मध्ये मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक असते. PCR काही असा मोमेंटम देते तुमचा बघा लाईक दिस. ओके. लेट्स अज्यूम जर मी हा मीन पकडला तर एक टॉप क्रिएट करतो, पुन्हा मीनकडे येतो, पुन्हा बॉटम क्रिएट करते, पुन्हा मीनकडे येते. सो PCR मध्ये एक मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक असते. जेव्हा जेव्हा PCR एक टॉप बनवतो तेव्हा तो मीनकडे रिॲक्ट करतो. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. नाव आपण OI PCR बद्दल आता डिस्कस करू. सो OI PCR जो आहे ना तो पॉझिटिव्हली कोरिलेट करत असतो प्राइस सोबत. दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा OI PCR वाढतो तेव्हा प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा OI PCR खाली पडतो, ओके, तेव्हा प्राइस खाली पडते. ओके. कोणत्या गोष्टी आहेत, जेव्हा जेव्हा OI PCR वाढतो तेव्हा प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा OI PCR खाली पडतो तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडते. ओके. त्यानंतर जो आहे तो व्हॉल्यूम PCR. व्हॉल्यूम PCRचा अर्थ काय, व्हॉल्यूम PCR जो आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनेट येतो. मी येतोय कन्सेप्टवरती की पॉझिटिव्ह काय आहे, पण व्हॉल्यूम PCR जो आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आहे. इन्व्हर्सली मीन्स व्हॉट, उलटा, की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR वाढतो तेव्हा प्राइस खाली पडते आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडतं तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते. ओके. सिंपल कन्सेप्ट आहे. आणि त्यानंतर आहे मॉडिफाईड PCR. सो मॉडिफाईड PCRचं पण सेम असतं. मॉडिफाईड PCR जेव्हा वाढतो तेव्हा प्राइस खाली जाते आणि जेव्हा मॉडिफाईड PCR खाली पडतो तेव्हा प्राइस वरती जाते. आता समजूया का हे असे रिॲक्ट करतात. द आन्सर इज सिंपल. OI PCR जर मी सांगायचं म्हटलं तर OI PCR मध्ये आपण काय करतोय की टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय कॉल करतोय. सो सिंपल बघा, पुटचा जर ओपन इंटरेस्ट जास्त वाढत असेल दॅट मीन्स व्हॉट, की पुट रायटर्स जास्त ट्रेड्स बनवतात. सो जर पुट रायटर जास्त ट्रेड बनवतात दॅट मीन्स मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो बुलिश होणार. व्हाय, बिकॉज पुट रायटर्स काय अँटिसिपेट करत असतात की मार्केट जितका वरती राहील किंवा त्या लेवलच्या आसपास राहील तितका त्यांना बेनिफिट आहे. सो जर मी पुट रायटर्स जास्त आहेत आणि कॉल रायटर्स कमी आहेत तर डेफिनेटली जो आहे तो पुट कॉल रेशो वाढत जाणार आणि बिकॉज ऑफ राईज इन पुट कॉल रेशो माझी प्राइस वाढते. आणि तेच जेव्हा कॉल रायटर्स जास्त असणार त्यावेळेस काय होणार की पुट रायटर्स कमी असल्याने पुट कॉल रेशो कमी होणार आणि PCR जो आहे तो खाली पडणार. सो जेव्हा जेव्हा PCR खाली पडते तेव्हा प्राइस वाढते बिकॉज कॉल रायटर्स कॅन्टिसिपेट करतात की मार्केट जितका खाली आहे तितका बेनिफिट आहे. सो पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे कुठेतरी
नाव OYPCR आपल्याला कधी वापरायचं. सो थोडा जर तुमचा ब्रॉडर व्ह्यू असेल ना इथे, ओके, लाईक इफ यू वॉन्ट टू यूज इट, होल्ड इट फॉर नेक्स्ट 7 to 15 days. जर तुमची होल्डिंग पिरियड असेल 7 ते 15 दिवसाची होल्डिंग किंवा मोर दॅन 15 डेजचा जर तुमचा होल्डिंग पिरियड असेल तर ट्राय टू गो विथ द OYPCR. व्हाय? एक सिम्पल रिझन आहे याचं, कारण OYPCR जो मीन रिवर्ट करतो तिकडून जो एक मोमेंटम येतो तो ह्या पर्टिक्युलर डेजच्या बिटवीन खूप चांगला मोमेंटम बघायला मिळतो. शॉर्टर ड्युरेशन असेल 3-4 दिवस 4-5 दिवस तर व्हॉल्यूम मॉडिफाईड PCR मी येतोय. बट स्टील इफ जर तुम्हाला 7-15 दिवसाची होल्डिंग आहे तर खूप सुंदर आहे OYPCR. यू कॅन होल्ड इट, राईट. एक जेव्हा आपण टॉप बनवेल तेव्हा मीन रिवर्ट करेल तेव्हा इथे जाऊन ट्रेड बनवायची, आणि जेव्हा आपण बॉटम क्रिएट करेल मीन रिवर्ट करेल तेव्हा इथे जाऊन ट्रेड बनायची. सो बिटवीन दिस पर्टिक्युलर टाईम तुम्हाला ह्या डेजच्या होल्डिंगसाठी खूप चांगला आउटपुट मिळेल OYPCR मध्ये. ओके, नाव व्हॉल्यूम PCR आणि मॉडिफाईड PCR. सो व्हॉल्यूम PCR जो आहे ना सिम्पल आहे. इकडे आपण OY करत होतो, इथे व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतोय. नाव अंडरस्टँड की व्हॉल्यूम केव्हा वाढतं. सिम्पल बघा, व्हॉल्यूम जास्त कधी वाढणार जेव्हा जास्त हेज पोझिशन्स क्रिएट होणार. सो सिम्पल आहे, जर पुट साईडला जास्त व्हॉल्यूम वाढते म्हणजे पुटच्या इथे जास्त जे आहे ते हेजिंग सुरू होते, हेज जास्त सुरू होते. तो हेज जेव्हा जनरली आपण कधी करतो जेव्हा आपल्याला डिरेक्शनची भीती असते. सो जर पुट रायटर्स जास्त हेज करतात दॅट मीन्स त्यांना फिअर आहे की मार्केट खाली जाऊ शकतो, राईट. सो त्यामुळे ते त्यांच्या पोझिशन्स हेज करतात. त्यामुळे जर पुट साईडला जास्त हेज असेल दॅट मीन्स मार्केट खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. 100% नाही आहे, जर तुम्ही पाहिला त्याला तर 75-80% ऑफ द टाइम हा असाच रिॲक्ट करतो की जेव्हा जेव्हा पुट व्हॉल्यूम जास्त असतो तेव्हा मार्केट खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि जेव्हा जेव्हा कॉलचा व्हॉल्यूम जास्त असतो तेव्हा मार्केट वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. सिम्पल कन्सेप्ट आहे. अगेन होल्डिंग पिरियड लेस दॅन 7 days. 7 days. ओके, शॉर्टर ड्युरेशन ट्रेड आहेत तुमच्या लेस दॅन 7 days, 3-4 दिन 4-5 दिवसाचा होल्डिंग पिरियड आहे. व्हॉल्यूम PCR. ओके, अँड नेक्स्ट वन इज वॉट अ मॉडिफाईड PCR. सो मॉडिफाईड PCR साठी ना तुम्हाला OYPCR आधी समजला पाहिजे. नाव जास्त डिफरन्स नाही, सिम्पल आहे. OYPCR मध्ये आपण काय करतोय की प्रत्येक स्ट्राईकला आपण सेम वेटेज देतोय. जसं सपोज 1000 वर मार्केट आहे तर जर कोणी 1500 वरती जरी कॉल राईट करत असेल तर त्याला आपण सेम वेटेज देतोय, आणि जो 1100 वरती पण राईट करत असेल त्याला पण आपण सेम वेटेज देतोय. बट मॉडिफाईड PCR काय करतो की करंट मार्केट प्राइसच्या आसपास जवळपास जो पण स्ट्राईक आहे किंवा ज्याचा प्रीमियम जास्त आहे त्याच्या जवळपास जो स्ट्राईक आहे त्याला जास्त वेटेज देतो, आणि त्यानुसार आयडेंटिफाय करायला हेल्प करतो की शॉर्ट टर्ममध्ये मार्केटला कुठे फिरायचं आहे, शॉर्ट टर्ममध्ये कुठे जाणार आहे मार्केट, बुलिश की बॅरिश. जो 1500ला राईट करतो त्याचा एक्सपायरी व्ह्यू आहे, पण जो 1100ला राईट करतो त्याचा थोडा शॉर्ट टर्म ड्युरेशन पण असेल, राईट. सो हा तो कॅप्चर करायला हेल्प करतो. सो मॉडिफाईड PCR अगेन जर तुम्हाला यूज करायचं असेल तर लेस दॅन 7 days. ओके, चांगला ह्याच्यात होल्डिंग पण मिळतं तुम्हाला मोर दॅन 7 days जरी पाहिजे असेल तर. बट जो मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला चांगला बघायला मिळतो तो लेस दॅन 7 days मध्ये तुम्हाला खूप सुंदर बघायला मिळेल. सो कोणत्या 2 गोष्टी बघायच्यात आपल्याला, एक मोर दॅन 7-15 daysच्या आसपास जर तुमचं होल्डिंग असेल तर OYPCR, लेस दॅन 7 days आहे 4-5 days ऑफ होल्डिंग तर व्हॉल्यूम आणि मॉडिफाईड PCR. नाव ह्यात पण एक सुंदर कन्सेप्ट आहे. ह्यात कन्सेप्ट अशी आहे की OYPCR आणि व्हॉल्यूम PCR प्रत्येकाला माहिती आहे मार्केटमध्ये जे कोण ट्रेड बनते. बट मॉडिफाईड PCR एक असा डेटा पॉईंट आहे जो ओव्हरऑल अजून इंडस्ट्रीमध्ये जास्त जणांना माहिती नाही आहे. सो ॲज कम्पेअर OY व्हॉल्यूम मॉडिफाईड मी स्पेसिफिकली सजेस्ट करतो कधीही की मॉडिफाईड PCR तुम्ही यूज करा, कारण मॉडिफाईड PCR एक असा डेटा पॉईंट आहे जो तुम्हाला एक कन्सेप्ट, एक चांगला व्ह्यू, एक प्रॉपर व्ह्यू आयडेंटिफाय करायला येतो. आपण एक एक्झाम्पल पण बघूया काही. बट स्टील जर तुम्हाला ह्यामध्ये काही डाऊट असतील तर एकदा कमेंटमध्ये विचारा, आणि जर क्लिअर असेल तर पुन्हा एकदा स्पेसिफिकली ह्या पूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला काही रिवाईज करायचं तर एकदा प्लीज 2-3 मिनटं पाठी जाऊन पुन्हा हे कन्सेप्ट सगळ्या रिवाईज करा आणि मग पुढे जा. ओके, सो आता OYPCR, व्हॉल्यूम PCR, मॉडिफाईड PCR हा डेटा पण आपल्याला बघायला कुठे मिळेल. सो मी येणार क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती इथे. ओके, ह्यामध्ये जर तुम्ही आलात तर इथे बघा तुम्हाला एक ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळतो. सो मी येणार इथे ॲनालाइजवरती आणि मी येणार PCR वरती इकडे. ओके, सो जेव्हा पण मी PCR वरती क्लिक करतो तर यू कॅन सी OY आणि व्हॉल्यूम PCR असं ओपन झालं आहे. नाव मी येणार इकडे OYPCR हिस्टॉरिकलवरती आणि हा टोगल मी ऑफ करतो. ओके, सो जर तुम्ही ऑफ केला तर तुमचा तो OYPCR मध्ये कन्वर्ट होतं. तर यू कॅन सी जर ग्रीन लाईन जी आहे ती तुम्हाला OYPCR दाखवते आणि ही ऑरेंज लाईन जी आहे ती तुम्हाला दाखवते फ्युचर प्राइस. सो TCS इथे आपण ओपन केलं, यू कॅन सी पॉझिटिव्ह कोरिलेशन. जेव्हा जेव्हा OYPCR वाढते तेव्हा प्राइस पण वाढते, थोडाफार फॉल आहे.
अगेन इकडे बघा इथे पण मोमेंटम आहे. थोडं जर आपण कोणत्या दुसऱ्या स्टॉकमध्ये टेक महिंद्रा जर पाहिलं तर यू कॅन सी कंपॅरेटिव्हली जेव्हा जेव्हा OYPCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राईस पण आहे एक पॉझिटिव्ह मोमेंटम देते. टायटन यू कॅन सी इथे बघा क्लिअर कट दिसते स्पाइकअप आहे OYPC मध्ये, प्राईस पण वाढली, परत खाली चालले, परत प्राईस पण खाली चालले राईट. ह्याला जेव्हा तुम्ही ओपन कराल इथे तेव्हा हा मॉडिफाईड PCR यू कॅन सी इनवर्स उलटं झालं बघा राईट. नाव मॉडिफाईड PCR जो आहे ना हा स्पेसिफिकली तुम्हाला इथे हेल्प करेल टू गिव्ह यू द इंडिकेशन. हा तुम्हाला सिग्नल नाही प्रोव्हाइड करत पण एक इंडिकेशन देतो की मार्केट इथून बुलिश जाऊ शकतो की बेरिश जाऊ शकतो. सो जेव्हा तुम्ही मॉडिफाईड ओपन केला तर इथे बघा इथे तुम्हाला ग्रीन रेड ट्रायंगल दिसणार नाही OYPCR मध्ये, बट तुम्हाला जो ग्रीन आणि रेड ट्रायंगल आहे ना तो तुम्हाला मॉडिफाईड PCR मध्ये बघायला मिळेल. सो लेट इट बी लोड. हे बघा इथे ग्रीन रेड ट्रायंगल नाही आहे, बट जसं मी मॉडिफाईड PCR ऑन केलं तुम्हाला ट्रायंगल्स बघायला मिळतील. सो रेड ट्रायंगल तुम्हाला इंडिकेट करतो बॅरिशनेस आणि ग्रीन ट्रायंगल इंडिकेट करतो बुलिशनेस. नाव हे थोडं डिफिकल्ट आहे रीड करणं, त्यामुळे तुम्ही टेबल चार्ट फॉलो करा. इथे टेबल चार्टमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर टायटन जो आहे त्याचा रिसेंट जो इंडिकेशन आलेला 0.28ला 3 सप्टेंबर 24ला ऑलमोस्ट 5-6 डेजच्या आधीच एक बुलिश इंडिकेशन होतं. यू कॅन सी अ ग्रीन ट्रायंगल जिकडे प्राइस ट्रेड करत होती 3639च्या आसपास. नेक्स्ट टेक्निकली आपण एंट्री मारतो 3624 प्रिव्हियसची क्लोजिंग आहे, थोडा खालीच क्लोज झालेला, बट स्टील जर मी 4-5 दिवसाची होल्डिंग जसं मी म्हणालेलो 1 2 3 4 5 स्टील जर मी 10 सप्टेंबर तरी होल्ड करतो तर 3640 वरून मार्केट जो गेलं तर 3747 म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंट्सची मुवमेंट विथिन अ 4-5 डेज आपण टायटनमध्ये एक बघायला मिळाली आहे आपल्याला राईट. त्याच्याच खाली जर तुम्ही इथे पाहिलात तर एक बॅरिश इंडिकेशन आहे 3530 वरती बॅरिश दिलेला, पण त्यानंतर मार्केट जो आहे तो हलका बुलिश गेला आहे, त्यामुळे इथे कुठेतरी एक छोटा स्टॉप लॉस पण तुमचा हिट होईल. त्यानंतर अगेन एक बुलिश इंडिकेशन आहे 3387 वर, तिकडून ऑलमोस्ट स्टॉक बघा 3500-600च्या आसपास गेले. सो 200-250 पॉईंटचा मोमेंटम आहे. सो काही सिग्नल जसं मी म्हणालो 75-80% ऑफ द टाइम तुम्हाला हा पॉझिटिव्ह आउटपुट देतो, त्याचा आन्सर हेच आहे. सो मॉडिफाईड PCR जेव्हा पण तुम्ही यूज कराल ना मी जनरली सजेस्ट करेन की डोंट डिरेक्टली गो अँड टेक अ ट्रेड की बुलिश दिसली तर डायरेक्ट जाऊन मी बुलिश ट्रेड बनवणार. ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. नेकेड कॉल पुट ऑप्शनपेक्षा ना स्ट्रॅटेजीज सजेस्ट करा. स्ट्रॅटेजीज मी सजेस्ट करतो कारण ह्याचा जो आउटपुट आहे तो तुम्हाला स्ट्रॅटेजीजने खूप चांगला मिळेल. कारण बघा तुम्हाला असे पण काही इंडिकेशन म्हणजे तिकडे 400 पॉईंटचा 200-300 पॉईंटचा मोमेंटम पण आहे, बट इकडे 100 पॉईंटचा स्टॉप लॉस पण हिट होते राईट. सो आपल्याला ह्याच्यातून काय शिकायचं आहे की जर मी स्ट्रॅटेजीचा आउटपुट चांगला ठेवतो तर मला एक जो आउटपुट लागतो जे अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करतो किंवा जी स्ट्रॅटेजीसाठी आपण बनवतो ती खूप चांगली मिळेल. सो ट्राय करा की तुमचा जो रिस्क रिवॉर्ड जो रेशो असेल तो तुमचा असला पाहिजे 1:3चा किंवा 1:2चा. जर मार्केटमध्ये डिरेक्शन आली जसं 200-250 पॉईंट मार्केट जर पळाला, मोमेंटम पळाला, स्टॉक पळाला तर तुम्हाला 1:3च्या रिस्क रिवॉर्डनुसार 3 रुपये मिळतात आणि जर 100 रुपीचा स्टॉप लॉस झाला तर तुमचा 1 रुपया लॉसमध्ये चाललाच आहे राईट. सो नेट यू आर क्लोजिंग इन पॉझिटिव्ह. सो ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीजबद्दल जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर जनरली स्ट्रॅटेजीजला मी 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. ओके सॉरी ठीक आहे. स्ट्रॅटेजीला जनरली मी तर 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. पहिला पार्ट जो असतो तो असतो स्पेसिफिकली मोर दॅन 15 डेज, कारण आपण मेनली PCR वगैरे यूज करू तेव्हा हा आपण स्टॉकसाठी यूज करणार आहोत. सो मोर दॅन 15 डेज लेफ्ट फॉर डेज टू एक्सपायरी आणि इथे लेस दॅन 15 डेज. लेफ्ट फॉर डेज टू एक्सपायरी. ओके नाव एक सिम्पल बघा, जेव्हा तुम्ही फार एक्सपायरी असतात ना मी ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवली आहे. ज्यांना स्ट्रॅटेजीजवरती डिटेल व्हिडिओ पाहिजे लिंक असेल व्हिडिओ लायब्ररीच्या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि सेकंडली तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पण व्हिजिट करू शकता. मी एक डिटेल व्हिडिओ स्ट्रॅटेजीजवरती ऑलरेडी बनवली आहे हिंदी इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा. ओके सो पहिला जो आहे तो डेल्टा आपल्या फेवरमध्ये असतो, कारण फार एक्सपायरीला डेल्टा OTM स्टॉक्सचा थोडाफार पॉझिटिव्ह म्हणजे जास्त इम्पॅक्ट देतो ॲज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. सो डेल्टा फेवरमध्ये असतो. सेकंड इज वेगा आपल्या फेवरमध्ये असतो. वेगा का आपल्या फेवरमध्ये असतो कारण फार एक्सपायरीचा जो वेगाचा इम्पॅक्ट असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी तो खूप जास्त असतो. म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जर वाढली तर प्रीमियम जास्त वाढतात फार एक्सपायरीवरती ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. सो वेगा पॉझिटिव्ह आहे. अँड द थर्ड वन इज थीटा.
थीटा जो आहे तो इम्पॅक्ट देतो, बट खूप मायनर इम्पॅक्ट देतो तुम्हाला. सो थीटाचा जो एक्सपोजर असतो तो खूप कमी असतो. सो थीटा फेवरमध्ये असतो. सो जेव्हा पण आपण ह्या स्ट्रॅटेजीज बनवतो तेव्हा ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. सो डेबिट स्प्रेड जेव्हा पण आपण बनवतो तेव्हा बुलिशसाठी येणार बुल कॉल स्प्रेड आणि बेअरिशसाठी येणार बेअर पुट स्प्रेड. ओके, सिम्पल आहे. अँड जेव्हा पण तुम्ही नियर एक्सपायरी असाल तेव्हा तुमचा थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप जास्त असतो. त्यामुळे तेव्हा पण तुम्ही नियर एक्सपायरी असाल तेव्हा तुम्ही ट्राय करा क्रेडिट स्प्रेड्स. ओके, सो जेव्हा पण तुम्ही क्रेडिट स्प्रेड्स बनवतात तेव्हा काय, एक बुलिशसाठी येणार बुलपुट स्प्रेड आणि बेअरिशसाठी येणार बेअर कॉल स्प्रेड. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त नाही. ह्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो असेल तुमचा RR तुमचा असणार याचा ट्राय करा 1:3चा किंवा 1:2चा. ओके, आणि जेव्हा तुम्ही क्रेडिट स्प्रेडचा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवताय तर ट्राय करा 1:1 किंवा 1:2. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त इथे तुम्हाला कन्फ्युजन आहे. फार एक्सपायरी डेबिट स्प्रेड हलकासा, ह्याला तुम्ही OTM स्प्रेड्स बनवायला. आय सजेस्ट यू ट्राय टू गो विथ द OTM स्प्रेड्स. हलका 1-2 स्ट्राइक, 1 or 2 स्ट्राइक OTM. फार OTM पण नाही म्हणत आहे. आणि एक बेनिफिट मिळेल कारण तुमचा स्वस्तात पण बनेल आणि इम्पॅक्ट डेल्टा वेगाचा सिमिलर असल्यामुळे तुम्हाला तो मोमेंटम आला तरी तुम्हाला जास्त आउटपुट आहे. सो ट्राय टू गो विथ दिस कन्सेप्ट. जर तुम्हाला स्ट्रॅटेजीजवरती अगेन मी सांगतो एकदम शॉर्टमध्ये मी इथे सांगितले, बट तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे तर प्लीज मेन्शन आहे. व्हिडिओज ऑलरेडी आपण अपलोड केले, त्या एकदा जाऊन चेक करा. आणि जर तुम्हाला हे कन्सेप्ट आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जस्ट गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. थँक यू सो मच एव्हरीवन. थँक यू सो मच फॉर अ टाईम.